महत्वाचे कारण म्हणजे आपल्या ऑफिसला होती सत्यनारायणाची पूजा. त्यासाठी विके आणि मी आलो होतो चितळेबंद मिठाईवाल्यामध्ये मोदक आणण्यासाठी. इथं आलो तर मोदकचे भाव पाहून आम्ही तर आश्चर्यचकित झालो. 1800 किलो. आपण घेतले 800 किलोचे मोदक. मावा मोदक. मोदक घेण्यासाठी आपल्याकडे काही पैसे नव्हते. आपण लावला सुमित शेठला फोन. सुमित शेठला म्हटलं, भाऊ 800 किलोचे मोदक आहेत इथं. सुमित शेठ म्हणले, चाललंय ठीक आहे, तुम्ही स्कॅनर पाठवा, मी पेमेंट करतो. नंतर काय आपण पाठवलं सुमित शेठला स्कॅनर पाठवल्यानंतर सुमित शेठनं बिल पे केलं. विक्याने घेतले बिल. हे बघ 800 बिल झालं. म्हटलं ठीक आहे. सुमित शेठनं पैसे पाठवून दिले. चल आता ऑफिसला. आता निघालो आम्ही ऑफिसला. ऑफिसला पोहोचल्यानंतर काय बघ सुमित शेठ आपल्याला म्हणले, अरे भाई एवढे महागाचे मोठं कशाला आणायचे. मी म्हटलं अरे भाई एकदाच आपले गणपती बाप्पा येतात तर एवढे महागाचे काय नाही. चल ते सुमित शेठ तरी आमच्यावर लय भडकले होते, तापले होते. आम्हाला नुसतं बिल दाखवत होते. म्हटलं ठीक आहे, थंड घ्या. मग आपली पूजा संपन्न झाली होती. पूजा संपन्न झाल्यानंतर आपण केली आरती. गणपती बाप्पाची आरती वगैरे झाल्यानंतर काय महाराजांना द्यायची होती दक्षिणा. दक्षिणा द्यायसाठी शिवम सरांनी महाराजांचा केला सत्कार आणि दक्षिणा दिली. दक्षिणा 11 रुपये फक्त शिवम सरांनी कॅश मध्ये दिली. नंतर ऑनलाईन पैसे आपल्या सुमित शेठने 2100 रुपये पे. मी दर्शन करायला बसला आणि आण्या भाऊ तिथं साईडला बसला. म्हणलं मी आता महाराज आहे भाऊ, तू मला आता इथं दक्षिणा ठेव, मी तुला तीर्थ देणार आहे, प्रसाद देणार आहे, इथं दक्षिणा ठेवूनच जायचं. म्हटलं ठीक आहे भाऊ, दक्षिणा देतो, पहिले तीर्थ दे. भाऊन तीर्थ वगैरे दिले. भाऊ फुल कॉमेडी माणूस. मग काय आम्ही सर्वांनी एक ग्रुप फोटो काढला. त्याच्यानंतर काय आपले जुने मित्र चिंतामणी भाऊ आले होते. मग त्यांच्यासोबत बी थोडं बातचीत केली, त्यांना भेटलो. नंतर काय आपला आण्या भाऊ तिकडे फुल कॉमेडी करत होता. त्यांचं तर कॉमेडी ऐकून आहे ना आमचे कान पकले होते. भाऊ नुसतं बोलबच्चन टाकत होता. भाऊला म्हटलं बस झालं भाऊ तुझं बोलबच्चन, चला आपल्याला आता इथं जेवणाची तयारी करायची आहे. मग आपण काय टेबल बिबल लावले, सगळं केटरचं इथं सामान लावलं, खुर्च्या वगैरे लावल्या. नंतर पोरांना म्हटलं ते केटरचं सामान